Hello friends, we have seen the last video, the basic concept and the introduction parts of the second lesson, that is the chemical reaction and equations. In this video, we are discussing about that what is mean by the chemical reaction, what is mean by the chemical equations, what are the rules are follows for how to balance the chemical reactions, then the two concept, that is the रिॲक्टंट अँड द प्रॉडक्ट. ओके मुलांना, आपण ज्या वेळेला पहिला व्हिडिओ आपण बघितला याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन्स म्हणजे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणं याच्यामध्ये आपण अभ्यास करत असताना बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी या धड्यामधल्या आपण जो प्राथमिक स्वरूपातला जो पार्ट आहे तो आपण या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. मग याच्यामध्ये आपण उत्पादित म्हणजे रिॲक्टंट किंवा अभिक्रियाकारक, ओके, प्रॉडक्ट म्हणजे काय हे आपण बघितलेले आहेत. रासायनिक समीकरण म्हणजे काय, शाब्दिक समीकरण वर्ड इक्वेशन म्हणजे काय, ओके, केमिकल इक्वेशन, रासायनिक समीकरण म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा आपण बारकाईने विचार या ठिकाणी केलेला होता. आता या ठिकाणी आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत आणि जो पुढचा मुद्दा आपल्याला महत्त्वाचा आहे याच्यामधला तो म्हणजे टाइप्स ऑफ द केमिकल रिॲक्शन. ओके, मग याच्यामध्ये किती टाइप्स आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. ओके, इन दिस लेसन्स वी विल स्टडीड द 9 to 10 टाइप्स ऑफ द केमिकल रिॲक्शन. 9 ते 10 प्रकारांच्या रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. चला मग आपण बघूया की आपल्याला कोणकोणत्या रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. ओके, सो we are discussing about that there are these types of chemical reaction. The first type, that is the combination reaction, याला मराठीमध्ये संयोग अभिक्रिया असं म्हणतात. सेकंड टाइप डिकम्पोजिशन रिएक्शन, याला अपघटन अभिक्रिया असं म्हणतात. तिसरा प्रकार आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन, याला म्हणतात विस्थापन अभिक्रिया. चौथा टाइप आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, अतिशय सोपा टाइप, याला म्हटलं जातं दुहेरी विस्थापन. पुढे दिलेला आहे एक्सोथर्मिक प्रोसेस आणि एंडोथर्मिक प्रोसेस, उष्मादायी अभिक्रिया आणि उष्माग्राही अभिक्रिया. त्याच्यानंतर अजून पुढच्या दोन ऑक्सिडेशन रिएक्शन आणि रिडक्शन, ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया आणि अभिक्रिया असे या ठिकाणी आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे रेडॉक्स रिएक्शन, ज्याला म्हणतात रेडॉक्स अभिक्रिया. एवढ्या सगळ्या अभिक्रियांचा प्रकार आपण या ठिकाणी यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दोन दोन जर आपण ग्रुपिंग जर केलं तर कॉम्बिनेशन डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट डबल डिस्प्लेसमेंट, एंडोथर्मिक एक्झोथर्मिक, ऑक्सिडेशन रिडक्शन, या रिएक्शन जर आपण बघितल्या, या दोन दोन रिएक्शनचा जर आपण ग्रुप केला तर ह्या सगळ्या अभिक्रिया एकमेकांच्या अपोजिट काम करतात असं म्हणायला हरकत नाही. अतिशय सोपा, म्हणजे तुम्हाला जर यातला कॉम्बिनेशन समजली तर डिकम्पोजिशन त्याच्या अपोजिट रिएक्शन आहे, डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डबल डिस्प्लेसमेंट, म्हणजे ह्या कशा पद्धतीने आहे ते सगळं आपण या ठिकाणी बघणारच आहोत. त्याच्या अगोदर आपण या टॉपिक वरती बोर्डाला कोणकोणते प्रश्न विचारले जातात ते आपण एकदा बघूया. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला सर्व प्रश्न दिसत आहेत, त्याचा आपण विचार करू आणि मग आपण एक एक रिएक्शन बघायला सुरुवात करणार आहोत. बघूया आपल्याला स्क्रीनवरती प्रश्न दिसतात की बोर्डाला कोणते प्रश्न विचारले जातात. Hello friends, the first type is that is the combination reaction. It is called as the संयोग अभिक्रिया. पहिला प्रकार आपण बघतो आहोत ज्याचं नाव आहे कॉम्बिनेशन रिएक्शन, संयोग अभिक्रिया. मग आता संयोग अभिक्रिया म्हणजे काय, त्याच्या अगोदर त्यांनी तुम्हाला एक माहिती अशी दिलेली आहे की देअर आर द 4 टाइप्स ऑफ द रिएक्शन अकॉर्डन्स विथ देअर नेचर ऑफ द सबस्टन्स, म्हणजे पदार्थांच्या अवस्थेनुसार
रासायनिक अभिक्रियांचे प्रमुख 4 प्रकार पडतात असं त्यांनी सांगितलेले. तर पहिला प्रकार आपण बघतोय संयोग अभिक्रिया. मग आता संयोग अभिक्रिया म्हणजे काय? कॉम्बिनेशन रिएक्शन. व्हॉट इज मीन्ड बाय कॉम्बिनेशन रिएक्शन? ओके, एक गोष्ट लक्षात ठेवायची, व्हेन यू आर आस्क्ड द क्वेश्चन्स ऑन कॉम्बिनेशन रिएक्शन्स, ईच अँड एव्हरी टाइप ऑफ द रिएक्शन्स, यू शुड learn the one example of that each and every type of the reaction is necessary. प्रत्येक अभिक्रियेचं एक उदाहरण तुमचं पाठच असणं गरजेचं आहे. परीक्षेला प्रश्न विचारले जातात रिएक्शनचा किंवा अभिक्रियेचा प्रकार लिहायचं, त्यावेळेला तुम्हाला हे उदाहरण लिहिता आले पाहिजे. मग पहिला प्रकार आता आपल्याला ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे कॉम्बिनेशन रिएक्शन, संयोग अभिक्रिया. मग कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे काय? की व्हेन 2 or more elements किंवा व्हेन 2 or more reactants are combined together, when 2 or more reactant, when 2 or more elements, when 2 or more compounds are combined together in a reaction and they form a single product, it is called as the combination reaction. It means that what will be the happen in combination reaction? काय घडतं संयोग अभिक्रियेमध्ये, काय घडतं कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये, काय घडतं? तर कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये घडतं की ज्या वेळेला आपण एक किंवा एकापेक्षा अधिक अभिक्रियाकारक, एकापेक्षा अधिक अभिक्रियाकारक यांच्यामध्ये ज्या वेळेला अभिक्रिया घडते त्यावेळेला एक सिंगल प्रोडक्ट तयार होतो, एकच उत्पादित तयार होत. म्हणजे देयर आर द 2 or more reactant are present and single product are present in this reaction. Okay, so we are see the example. The first example is that NH4 plus HCl gives out NH4Cl. Okay, the example is that the sodium, okay, sorry, ammonia, NH4 म्हणजे ammonia. Okay, ammonia is treated with HCl. Ammonia is treated with HCl, gives out ammonium chloride. In this reaction, there are the 2 reactant, and from these 2 reaction, we get a single product. Second example, magnesium plus oxygen gives out twice Mg. When magnesium is react with oxygen, then gives out magnesium oxide. Again, see in this reaction there are the 2 reactants are present. Okay, there are the 2 reactants are present, and in these 2 reactant, from this 2 reactant one product is formed. Okay, म्हणजे काय की कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये काय घडतं तर कॉम्बिनेशन अभिक्रियेमध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक रिएक्टंट अभिक्रियाकारक असतात आणि या 2 किंवा 2पेक्षा अधिक अभिक्रियाकारकांपासून एक सिंगल प्रॉडक्ट, एक सिंगल उत्पादित या ठिकाणी तयार होत असतं असं त्यांनी ठिकाणी सांगितलेलं आहे. मग याचं आपण जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर कसं ठेवता येईल तर याची शॉर्टकी आहे बाय 2 get 1 फ्री. लक्षात ठेवायचं आहे कॉम्बिनेशन रिएक्शन साठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बाय 2 get 1 फ्री. ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलेलं आहे की कॉम्बिनेशन संयोग अभिक्रियेमध्ये काय होतं की 2 रिएक्टंट असतात आणि 2 रिएक्टंट पासून आपल्याला एक सिंगल प्रोडक्ट या ठिकाणी मिळत असतो. ओके, गॉट इट. ठीक आहे. नेक्स्ट प्रकार, आता नेक्स्ट प्रकार आपण बघूया त्याचं नाव आहे डिकम्पोजिशन रिएक्शन. ओके, ठीक आहे. ओके, सेकंड टाइप डिकम्पोजिशन रिएक्शन, ज्याला मराठीमध्ये अपघटन अभिक्रिया म्हटलं जातं. आता डिकम्पोजिशन रिएक्शन, अपघटन अभिक्रिया याचा अर्थ काय होतो? इट इज अ व्हाइस वर्सा ऑफ कॉम्बिनेशन रिएक्शन. इट इज अ अपोजिट रिएक्शन ऑफ द कॉम्बिनेशन रिएक्शन. ओके, ही संयोग अभिक्रियेच्या अपोजिट असणारी रिएक्शन आहे. आता संयोग अभिक्रिया कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये आपण बघितलं होतं का 2 रिएक्टंट त्या ठिकाणी होते and from these 2 reactant a single product is formed. But here is a single reactant and from this single reactant there are the 2 product are formed. It means that from the reaction in which 2 or more product is formed a single reactant. 2 किंवा 2पेक्षा अधिक उत्पादितांपासून
एक अभिक्रियाकारक या ठिकाणी तयार होत असतं, त्यांचं डिकम्पोजिशन होतं, त्यांचं अपघटन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मग आता पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे C12H22O11 इट गिव्स आउट 12C + 11H2O. पहिल्या अभिक्रियेमध्ये जर आपण बघितलं, पहिली अभिक्रिया जी आपली आहे ही पहिली अभिक्रिया शुगर मॉलिक्यूल हा आपल्याला दाखवलेला आहे. ओके, या शुगर मॉलिक्यूलला जर आपण हीट केलं तर आपल्याला कार्बन आणि H2O असे दोन प्रॉडक्ट मिळत आहे. म्हणजे sugar molecule is a reactant and from this single reactant we get the two product. Okay, then second example, calcium carbonate. From this calcium carbonate, when we heat the calcium carbonate, then we have to get the calcium oxide and CO2. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण उष्णता दिली तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रोडक्ट मिळालेले आहेत. पहिला आहे कॅल्शियम ऑक्साईड आणि दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड. देन थर्ड एक्झाम्पल, दॅट इज द 2H2O, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल कशापासून मिळालेले आहेत, त्याचं जर वॉटर मॉलिक्यूलचं आपण डिकम्पोजिशन केलं तर वी गेट H2 and ऑक्सिजन. दीज टू atoms are formed. Okay, then H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड. लक्षात ठेवायचं H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड काय आपण सगळ्यांना माहिती आहे. ओके, आपण डॉक्टरकडे गेल्यावरती जर आपल्याला लागलं तर डॉक्टर ती जखम धुण्यासाठी पाण्यासारखा एक पदार्थ असतो. ओके, त्याच्याने ते जखम धुतात आणि मग त्या ठिकाणी तो सगळा फेस तयार होतो, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. तर ते जे आहे त्याला आपण H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड असं म्हटलं जातं. आणि मग हायड्रोजन पेरॉक्साईडचं आपण डिकम्पोजिशन केलं तर आपल्याला H2O आणि O2 असे दोन प्रॉडक्ट मिळालेले आहे. म्हणजे फ्रॉम दिस 4 एक्झाम्पल्स वी कन्क्लूड दॅट in the decomposition reaction, two or more product are formed a single reactant. म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा अधिक उत्पादितांपासून एक अभिक्रियाकारक, एक रिएक्टंट आपल्याला या ठिकाणी मिळत असतो. मग याची शॉर्टकी जर आपल्याला लक्षात ठेवायची असेल तर आपण कसं ठेवू शकतो, बाय 1 गेट 2 फ्री. लक्षात ठेवा, आपण कॉम्बिनेशनला वापरलं होतं बाय 2 गेट 1 फ्री. कॉम्बिनेशनमध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे, कॉम्बिनेशनमध्ये 2पासून 1 झाला, डिकम्पोजिशनमध्ये 1पासून 2 झाला, म्हणजे तिकडे होतं बाय 2 गेट 1 फ्री, इकडे आहे बाय 1 गेट 2 फ्री. गॉट इट, दॅट इज द डिकम्पोजिशन रिॲक्शन. Okay, now next topic, that is the displacement reaction and double displacement reaction. As well as the combination and decomposition are the vice versa of each other, are the opposite of the each others. That's the displacement and double displacement are both the similar concept. Okay, ठीक है. So next concept, that is the displacement reaction. Okay, third type, that is the displacement reaction, विस्थापन अभिक्रिया. मग आता सगळ्यात अगोदर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, चेंज इन पोझिशन, जागा बदलणे. बरोबर, आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलो की ज्या वेळेला म्हणजे मिनिमम डिस्टन्स असते किंवा जागा बदलली जाते त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणत असतो. मग याही प्रकारामध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये सेम सिच्युएशन आपल्याला बघायला मिळते. व्हॉट इज द हॅपनिंग इन द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मग विस्थापन अभिक्रियेमध्ये काय घडून येतं, तर विस्थापन अभिक्रियेमध्ये असं लक्षात येतं की या ठिकाणी सुद्धा एक इलेमेंट दुसऱ्या इलेमेंटला डिस्प्लेस करतो. ओके, मग कोण कोणाला डिस्प्लेस करतं, तर मोर reactive element in a compound are displaces to the less reactive element. मग जे जास्त अभिक्रियाकारक जे मूलद्रव्य असतात, हे जास्त अभिक्रियाकारक मूलद्रव्य हे कमी अभिक्रियाकारक मूलद्रव्यांना डिस्प्लेसेस करतात. म्हणजे त्यांच्या जागेवरती ते जातात इन द एक्सचेंज ऑफ आयन्स, त्यांचं आयन बदल होताना. हे लक्षात ठेवा. मग ही रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ द मेटल ही जी काय आहे, ही आपण कोण कमी रिॲक्टिव्ह आहे, कोण जास्त रिॲक्टिव्ह आहे, कोण मध्यम रिॲक्टिव्ह आहे, मॉडरेटली रिॲक्टिव्ह कोण आहे, याच्या बाबतीमध्ये आपण 8 नंबरचा जो लेसन आपण शिकणार आहोत, दॅट इज द मेटॅलर्जी. याच्यामध्ये आपण इन डिटेल स्टडी याचा आपण करणार आहोत. मग आता आपण पहिलं उदाहरण आपण बघितलं, CuSO4 plus Fe plus FeSO4 plus Cu. म्हणजे कॉपर सल्फेट इज रिॲक्ट विथ द फेरस, गिव्स आउट फेरस सल्फेट प्लस कॉपर. मग इन दिस रिॲक्शन कॉपर आणि फेरस इज डिस्प्लेसेस टू द कॉपर. ओके, म्हणजे फेरसने कोणाला डिस्प्लेस केलं, तर कॉपरला डिस्प्लेस केलं आणि मग फेरस हा कॉपरच्या जागेवरती गेला, म्हणजेच FeSO4 प्लस Cu.
Got it? Okay. Then second example, again CuSO4 plus Pb, okay, and then PbSO4 plus Cu. मग कॉपर ने, ओके, Cu ने कोणाला डिस्प्लेस, Pb ने कोणाला डिस्प्लेस केलं, Cu ला, आणि Pbच्या Cu च्या जागेवरती Pb आला, म्हणजे PbSO4 plus Cu. ओके, गॉट इट. देन नेक्स्ट एक्झाम्पल, झिंक सल्फाइड ZnSO4 प्लस कॉपर गिव्स आउट CuSO4 प्लस झिंक. म्हणजे इथं काय झालं, या याच्यात झिंकला कॉपरने डिस्प्लेस केलं, म्हणजेच झिंकच्या जागेवरती कॉपर आला आणि झिंक हा फ्री झालेला आहे. म्हणजेच डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय होतं, मोस्ट रिएक्टिव्ह मेटल डिस्प्लेसेस टू द लेस रिएक्टिव्ह एलिमेंट किंवा लेस रिएक्टिव्ह मेटल इन अ कंपाऊंड. ज्या वेळेला अभिक्रिया घडते त्यावेळेला अभिक्रिया घडताना जो जास्त अभिक्रियाशील, जो मोस्ट रिएक्टिव्ह मेटल असतो, जो मोस्ट रिएक्टिव्ह एलिमेंट असतो, हा लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला डिस्प्लेस करतो, त्याच्या जागेवरती तो जात असतो. हे आपण या ठिकाणी बघितलेले. या तिघही अभिक्रियांवरनं आपल्याला हे लक्षात येतं. ओके, ठीक आहे. टाइप दॅट इज द डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. मग आता डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय होतं की ॲज अ लाईक दॅट इन डिस्प्लेसमेंट रिएक्शन, ओके, ज्या पद्धतीने विस्थापन अभिक्रियेमध्ये घडतं एक्सचेंज ऑफ द आयन, ओके, मोर रिएक्टिव्ह एलिमेंट टू द लेस रिएक्टिव्ह एलिमेंट, त्याच पद्धतीने याच्यामध्ये घडतं. फक्त घडतं काय तर याच्यामध्ये प्रेसिपिटेट फॉर्म होतात. मग प्रेसिपिटेट म्हणजे काय, तर प्रेसिपिटेट हा एक पदार्थ तयार होतो. मग हा लिक्विड बेस पण असू शकतो किंवा सॉलिड बेस सुद्धा पदार्थ पावडर फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला मिळू शकतो. त्याची डेफिनेशन मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे, ती तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायची आहे. ओके, मग आता याच्यावरती बऱ्याच वेळेला बोर्डाला एक MCQ विचारला जातो आणि 2 ते 3 वेळा मला वाटतं सिल्वर क्लोराईडची जी अभिक्रिया, सिल्वर नायट्रेटची जी अभिक्रिया आपल्याला दिलेली आहे, प्रश्न विचारला गेलेला होता की वेन सिल्वर नायट्रेट इज रिॲक्ट विथ सोडियम क्लोराईड देन डॅश डॅश कलर प्रेसिपिटेट इज फॉर्म. लक्षात ठेवा, सिल्वर नायट्रेटची ज्या वेळेला सोडियम क्लोराईड बरोबर अभिक्रिया घडते त्यावेळेला पांढऱ्या रंगाचा, व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट अवक्षेप त्या ठिकाणी तयार होत असतो. मग डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय, व्हेन द रिएक्शन इन विच द एक्सचेंज ऑफ द आयन्स, ओके, द रिएक्शन इन विच द एक्सचेंज ऑफ द आयन्स टू फॉर्म द प्रेसिपिटेट, म्हणजे ज्या वेळेला अभिक्रिया घडताना त्याच्यामध्ये आयनांची अदलाबदल होते, एक्सचेंज ऑफ द आयन्स होतात, त्यावेळेला प्रेसिपिटेट फॉर्म होतात, अवक्षेप तयार होतात. त्या अभिक्रियेला डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हटलं तर सोपी अभिक्रिया आहे. मग सिल्वर नायट्रेट AgNO3 इज रिॲक्ट विथ सोडियम क्लोराईड देन गिव्स आउट सिल्वर क्लोराईड अँड सोडियम नायट्रेट. लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या पुस्तकामध्ये 9 नंबरची जी अभिक्रिया रिएक्शन दिलेली आहे ती रिएक्शन तुम्हाला मी सांगितलेली आहे. ओके, लक्षात ठेवा की सिल्वर नायट्रेटची ज्या वेळेला सोडियम क्लोराईड बरोबर अभिक्रिया घडते त्यावेळेला पांढऱ्या रंगाचा अवक्षेप तयार होतो. त्याचबरोबर एक ॲक्टिव्हिटी पण खाली दिलेली आहे, त्याच्यावरती जवळजवळ 4 प्रश्न तुम्हाला दिलेले आणि त्यांनी सांगितलेलं आहे का पोटॅशियम क्रोमेटची जर अभिक्रिया बेरियम सल्फेट बरोबर झाली तर कोणत्या रंगाचा अवक्षेप तयार होतो, विच कलर प्रेसिपिटेट इज फॉर्म. त्याचा आन्सर आहे येलो कलरचा प्रेसिपिटेट. ह्या 4ही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे, ती तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायची आहेत. ओके, मग तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल माझ्या माहितीनुसार डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मग डिस्प्लेसमेंटसाठी आपण लक्षात ठेवलं होतं शॉर्ट चेंज इन पोझिशन, डबल डिस्प्लेसमेंटसाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्रेसिपिटेट फॉर्म. लक्षात ठेवा, हे 4ही प्रकार आपण बघितलेले. आता पुढचे 2 प्रकार आपल्याला बघायचे आहेत. ओके, चला मग पुढचे 2 प्रकार कोणते आहेत ते आपण बघूया. ओके, पुढचे 2 प्रकार दॅट इज द एंडोथर्मिक रिएक्शन अँड एक्झोथर्मिक रिएक्शन, ज्याला म्हटलं तर उष्माग्राही अभिक्रिया आणि उष्मादाही अभिक्रिया. बऱ्याच वेळेला याच्यावरती प्रश्न विचारला जातो, डिफरन्स बिटवीन एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक्झोथर्मिक रिएक्शन, उष्मादाही अभिक्रिया आणि उष्माग्राही अभिक्रिया यातील फरक स्पष्ट करा. याच्यावरती बऱ्याच वेळेला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, मग आता एंडोथर्मिक रिएक्शन किंवा एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय, याला उष्माग्राही अभिक्रिया असं म्हटलं जातं. द रिएक्शन इन विच हीट इज
युटिलाइज म्हणजे ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता वापरली जाते, उष्णता शोषून घेतल्या जाते, हीट इज ॲब्झॉर्ब, उष्णता ॲब्झॉर्ब केली जाते, हीट ॲब्झॉर्ब केली जाते, याला उष्माग्राही अभिक्रिया असं म्हणतात. मग याचं दिलेलं आहे उष्माग्राही. आता मराठीमध्ये ग्राही किंवा ग्राह्य, ग्राह्य करणं म्हणजे घेणं, बरोबर आहे का नाही, असाचा अर्थ आहे. म्हणून आपण त्याला म्हटलेलं आहे, याच्यावर आपण लक्षात ठेवू शकतो. हीट इज absorb, the reaction in which, the process in which heat is absorbed, it is called as the endothermic रिॲक्शन. त्याचं उदाहरण तुम्हाला दिले कॅल्शियम कार्बोनेट. ओके, याच्यामध्ये हीट काय झालेले वापरल्या गेलेली, हीट शोषून घेतल्या गेलेली आणि दोन वेगवेगळे प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळालेले, कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. ओके, पुढे दिलेलं आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन. याच्या अपोजिट रिॲक्शन आहे, याच्या अपोजिट प्रोसेस एक्झोथर्मिक. मग रिॲक्शन इन विच हीट इज इव्हॉल्व्ड, हीट इज गिवन आउट. मग ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर पडते, उष्णता बाहेर टाकल्या जाते, या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया असं म्हटलं जात. म्हणजे ज्याच्यात उष्णता बाहेर पडली, की जी अभिक्रिया करताना हीट इज इव्हॉल्व्ड, हीट इज गिवन आउट, उष्णता ज्याच्यात बाहेर पडते त्याला उष्मादायी. आता दायी म्हणजे देणं, म्हणजे बाहेर पडणं. ओके, आता आपल्या घरामध्ये एक्झॉस्ट फॅन असतो, बरोबर आहे. मग एक्झॉस्ट फॅन काय काम करतो, की आपल्या किचनमध्ये असणारा एक्झॉस्ट फॅन आपल्या किचनमधली गरम वाफ ही बाहेर टाकण्याचं काम करतो. म्हणजे थोडक्यात उष्णता काय करतो, कमी करण्याचं काम करतो, उष्णता बाहेर टाकण्याचं काम करतो. म्हणून त्याच्यावर आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन लक्षात ठेवू शकतो. मग याचं एक्झाम्पल आपल्याला दिले बघा, कॅल्शियम ऑक्साईडची रिॲक्शन झालेली आहे, H2O तयार झालेला आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये हीट कशी वापरल्या गेलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतं आहे. ओके, म्हणजे या दोघंही प्रोसेस आपल्याला महत्त्वाच्या आहेत. मी सांगितलं याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जातो. मग याचे शॉर्टकीज काय आहेत, एंडोथर्मिक हीट इज ॲब्झॉर्ब आणि एक्झोथर्मिकला हीट इज इव्हॉल्व्ड. ओके, लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर पुढचे दोन प्रकार याच्यामध्ये आहेत, ते म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन. ज्याला म्हटलं जातं ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया आणि क्षपनाची अभिक्रिया. ओके, ठीक आहे. मग आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे काय असतं, यांच्यामध्ये अभिक्रिया कशा घडतात हे आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर याच्यावरती परीक्षेला सुद्धा प्रश्न असतो, डिफरन्स बिटवीन ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन, किंवा फरक स्पष्ट करा, क्षपन अभिक्रिया आणि ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया, याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तसेच यांच्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट, ऑक्सिडीकरक म्हणजे काय आणि क्षपनक म्हणजे काय, याच्या सुद्धा व्याख्या विचारल्या जातात. मग याच्याबद्दल आपण माहिती आता आपण पुढे बघतोय. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला या सगळ्या डेफिनेशन्स दिसतात, आपण त्याच्यावर चर्चा करूया. There are the many types of the substances give the reaction called oxidation and reduction. म्हणजे बरेचसे असे पदार्थ असतात की यांच्यापासून आपल्याला ऑक्सिडीकरणाची आणि क्षपनाची अभिक्रिया आपल्याला ठिकाणी मिळत असते. मग आता ऑक्सिडेशन, ज्याला ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया असं म्हटलं जातं. मग आता ऑक्सिडेशनाची अभिक्रिया म्हणजे काय, तर the chemical reaction in which reactant combines with oxygen or loses the hydrogen to form the product is called as the oxidation reaction. म्हणजे ज्या वेळेला अभिक्रिया घडताना ऑक्सिजन वापरला जातो आणि हायड्रोजन लूज केला जातो, हायड्रोजन बाहेर टाकला जातो, त्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा परत एकदा की the reaction in which the reactant combined with oxygen, reactants combine with oxygen or loses the hydrogen to form the product is called as the oxidation reaction. मग आता आपण जर बघितलं तर आपल्याला स्क्रीनवरती दिसतं आहे इक्वेशन नंबर 20 आणि इक्वेशन नंबर 21. ओके, 20 आणि 21 मध्ये काय झालेलं आहे, द रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन. ओके, and whereas the reaction 22 and reaction number 23 hydrogen gas is removed from the reactant. म्हणजे 20 आणि 21 नंबरची जी अभिक्रिया आहे, हे जे इक्वेशन आहे, या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन रिॲक्ट झाल्याचं बघायला मिळतं, रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन कंबाईन झाल्याचं बघायला मिळालं. तर 22 आणि 23 क्रमांकाच्या ऑक्सिडेशन मध्ये अभिक्रियेमध्ये हायड्रोजन गॅस हा बाहेर पडल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. ओके,
म्हणजेच मग याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन वापरला जातो किंवा ऑक्सिजन कंबाईन केला जातो, ओके, रिएक्टंट बरोबर, त्याला आणि हायड्रोजन बाहेर पडतो, त्याला आपण ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया असं म्हणत असतो. बऱ्याच वेळेला असं होतं की सम ऑक्सिडेशन रिएक्शन आर ब्रॉट अबाउट बाय यूज ऑफ द स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेस. काही विशिष्ट पदार्थांच्या मुळे त्या अभिक्रिया घडतात. मग त्यांनी आपल्याला इथिल अल्कोहोलची अभिक्रिया दिलेली आहे आणि याच्यामध्ये पोटॅशियम डायक्रोमेट, ओके, आणि सल्फ्युरिक ॲसिड हे ज्या ठिकाणी एक स्पेशल सबस्टन्स त्या ठिकाणी वापरलेले आपल्याला लक्षात येतं. अभिक्रिया तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे. 24 नंबरची अभिक्रिया ही या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. ओके, ठीक आहे. मग आता त्याचबरोबर त्याच्यावरनं ऑक्सिडेशनवरून आपल्याला एक नवीन संकल्पना लक्षात येते, ती म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट. त्याला ऑक्सिडीकारक त्याला असं म्हटलं जातं. मग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय? ओके, मग काही पदार्थ असे असतात का द सबस्टन्स विच ब्रिंग अबाउट द ऑक्सिडेशन रिॲक्शन बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल इज कॉल्ड एज द ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया घडवून आणण्यासाठी ते मदत करतात. म्हणजे यांच्या माध्यमातून ऑक्सिजन उपलब्ध करून दिला जातो किंवा ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया ज्या पदार्थांमुळे घडते यांना ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडीकारक असं त्यांना या ठिकाणी म्हटलं जातं. लक्षात आलंय? आता आपण बघितलेलं ऑक्सिडेशन आणि ऑक्सिडीकारक म्हणजे काय. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की याच्यावरती सुद्धा परीक्षेला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात. मग आता त्या ठिकाणी तुम्हाला एक डू यू नो मध्ये छोटासा पिंक कलरचा एक बॉक्स तुम्हाला दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा एक दिलेला आहे या ठिकाणी. ओझोनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे, तो म्हणजे O3. लक्षात ठेवायचा आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द ओझोन इज O3. अँड ही जी रिॲक्शन त्या ठिकाणी घडते आहे O3ची तुम्हाला रिॲक्शन दिलेली आहे. O3 गिव्ज आउट O2+O. त्याच्यामधून बघा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये O दाखवलेला आहे आणि या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये O कधी दाखवला जातो? दॅट इज द नॅसेंट ऑक्सिजन. लक्षात ठेवा, नवजात ऑक्सिजन त्याला म्हटलं जातं. ज्या वेळेला नवजात ऑक्सिजन आपल्याला दाखवायचं म्हणजे सिंगल ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आपल्याला दाखवायचा असेल तर त्यावेळेला तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवला जातो. त्याला नॅसेंट ऑक्सिजन म्हणजे नवजात ऑक्सिजन असं म्हटलेलं आहे. ओके, ठीक आहे. त्याचबरोबर पुढे तुम्हाला यूज ब्रेन पॉवर्समध्ये 2 प्रश्न दिसतात बघा. विच इज द ऑक्सिडंट यूज फॉर द प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड व्हाय इज द पोटॅशियम परमॅग्नेट यूज ड्युरिंग द क्लिनिंग वॉटर टँक्स. ओके, याची उत्तर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवणार आहे. ओके, ठीक आहे. मग आता याच्या अपोजिट जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन आहे ती म्हणजे तुमची रिडक्शन. ओके, मग आता आपण बघितलं का ऑक्सिडेशनमध्ये ऑक्सिजन वापरला जातो आणि हायड्रोजन लूज होतो. तर मग याची अपोजिट याच्यामध्ये काय होतं? द रिॲक्शन इन विच, ओके, ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर पडतो आणि हायड्रोजन वापरला जातो. म्हणजेच द रिॲक्शन इन विच हायड्रोजन इज युज्ड अँड ऑक्सिजन इज लूज्ड. त्या अभिक्रियेला या ठिकाणी रिडक्शन अभिक्रिया, ओके, म्हणजे क्षपणाची अभिक्रिया असं या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला 26 नंबरची जी अभिक्रिया आहे ही तुम्हाला दिसते आहे. याच्यामध्ये त्यांनी हायड्रोजन वापरल्याचं आपल्याला लक्षात येतं आहे. मग ज्या पद्धतीने ऑक्सिडंट होता त्याच पद्धतीने रिडक्टंट सुद्धा असतात, क्षपणक सुद्धा असतात. मग क्षपणक म्हणजे काय? तर क्षपणकचा अर्थ होतो की ते सुद्धा द रिडक्टंट इज ऑक्सिडाइज्ड बाय द ऑक्सिडंट अँड ऑक्सिडंट इज रिड्यूस्ड बाय द रिडक्टंट. ओके, म्हणजे जे क्षपणक असतात हे ऑक्सिडंटला रिड्यूस करायचं काम करतात आणि जे ऑक्सिडंट असतात हे क्षपणकला रिड्यूस करायचं काम करतात. मग क्षपणाच्या अभिक्रियेमध्ये क्षपण होऊ नये, ओके, द केमिकल रिॲक्शन, ओके, द केमिकल रिॲक्शन ज्या वेळेला घडते त्यावेळेला ती अभिक्रिया घडू नये म्हणून क्षपण घडू नये म्हणून जे पदार्थ काम करतात त्यांना रिडक्टंट असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचंय. ओके, मग आपण याची व्याख्या बघितलेली आहे.
when oxygen gas is pass, okay, किंवा when the substances bring about the reaction, that is the reducing agent किंवा reductant. The chemical reaction in which reactant gain hydrogen are called as the reduction reaction. म्हणजे ज्या अभिक्रियेत हायड्रोजन गेन केला जातो, वापरला जातो, त्या अभिक्रियेला क्षपणाची अभिक्रिया असं म्हणतात, असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढे त्यांनी रिडक्शनची सुद्धा किंवा रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट, क्षपणक पदार्थ यांची सुद्धा व्याख्या तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ओके, ठीक आहे. तर मग हे असं सगळं जे काय आहे हे आपण इथपर्यंत बघितलेलं आहे. बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.